आणि मग बाकीच्या वेळेत काय करतात तुम्ही? अक्षा हसायला काय झालेला का तुला? मला लई खुशी झाली बाबा. चष्मा कितीचा आहे? 3,500चा गॉगल आहे. काय सांगू? 3.5 कोणाचा आहे बाबा? हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार. सर तुम्ही जॉबसाठी इन्क्वायरी केली होती का? जॉब पाहिजे ना मॅडम. पार्ट टाइम साठी का फुल टाइम साठी सर तुम्ही जॉब सर्च करताय? पार्ट टाइम फुल टाइम का कसं करतात मला पण बरं job मॅडम द्यायला. कसा करतो आम्ही पण द्या आम्हाला जॉब एखादा. ओके सर तुमचं एज्युकेशन काय झालंय आपलं? मॅडम माझं एज्युकेशन लय आरपार एज्युकेशन झालं. तुम्हाला कसं पाहिजे? ओके तुम्ही बोलताय सर कुठून? आम्ही बीड जिल्ह्यातून. ओके मी पुण्यामधून ऑफिस मधून बोलतोय सर. तुम्हाला एवढ्याला महिन्याला पॉसिबल होईल का? पैसे टाकून द्या ना तुम्ही फोन पेला. आम्ही रात्रीच निघतो. सॉरी सर टाइमपास करू नका. तुम्ही फुल टाइम पार्ट टाइम साठी जॉब सर्च करताय का? अहो मॅडम जॉब तुम्हाला सर्च काय? तुम्हाला त्या दिवशी फोन काय लावला? तुम्ही काय टाइमपास साठी फोन लावला काय तुम्हाला? ओके मी तुमचा आता नंबर काढलेला आहे. तुम्ही मला कधी भेटू शकताय? ऑफिसला विजिट कधी कधी करू शकता सर? तुम्ही कधी सांगा ना मॅडम. अर्ध्या रात्री येतो 12 वाजता. बीड जिल्ह्यातली पोरं म्हणून कधी पण एकदा भेटायला. हॅलो. त्याला यायचं नाहीये सर. कोण आहे तुमच्या बाजूला? आहे ना मग मित्रच आहे. त्याला बी जॉब पाहिजे मॅडम. दोघं येतोच ना आम्ही. तुम्हाला दोघाला पण जॉबची गरज आहे? अहो, लई- माझं नाव मॅडम टिचकुले टिचकुले. टिचकुले नाव आहे ह्याचं. टिचकुले. ओके तुमचं माझं बिचकुले. पिचकोली आणि बिचकोली. ओके नो प्रॉब्लेम सर. तुम्ही ऑफिसला कधी विजिट करू शकता? अहो मॅडम तुम्ही कधी बोला म्हणलं ना अर्ध्या रात्रीला येतो. ओके दोघांचं एज्युकेशन सांगू शकताल सर मला एकदा? एज्युकेशन म्हणजे काय? 13वी इंजिनिअरिंग. मॅडम एज्युकेशन म्हणजे काय? जरा मराठीत सांगता का आम्हाला? मराठी आपलं इंग्लिश येत नाही हो. सर एज्युकेशन म्हणजे तुमचं शिक्षण किती झालं आहे तुमचं आणि आव. मित्राचं? अहो मग असं म्हणा ना. आम्हाला काय करतो एज्युकेशन? हा काय एज्युकेशन झालं आहे तुमचं? शिक्षण किती झालं आहे? मॅडम मी इंजिनियर आहे मॅडम. ओके काय माझं सांग ना बाबा. सायन्स काय झालंय सर? नाही रोड रोलरचं इंजिनियर आहे मी. रोड रोलरचं इंजिनियर आहे मी. टिचकुले पिक्चर नाही का बघितला तुम्ही? टाइमपास करू नका सर. ओके नाही बाबा. टाइमपास नाही मॅडम. ते रस्त्यावरती रोड रोलर होतं का? ऐका की. अहो तेव्हा अक्षय कुमारचा पिक्चर बघितला का तुम्ही? खट्टा मिठा. ओके अहो त्याच्यामध्ये ते रस्ता साफ करायला रोड रोलर होता का? रोड रोलर. ओके ते आमच्या पट्ट्याचं आहे. त्याचा इंजिनियर आहे मी. ओके सर तुम्ही प्रॉपर कुठून बोलताय? तुमचं मला नाव सांगू शकता? पूर्ण ऍड्रेस सांगू शकता? माझं नाव आहे मॅडम. बीड जिल्ह्यातून बोलतोय मी. बालाजी नाव आहे मॅडम माझं. आणि माझ्या मित्राचं नाव अक्षय. ओके तुम्ही कधी येऊ शकताय सर? अपॉइंटमेंट तुम्हाला कधीची देऊ मी? तुम्ही बोलले की लगेच. तुम्ही कधी बोला मॅडम. कधी बी तयारच आहेत आम्ही. ओके सर आपल्या ऑफिसचा टाइम आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत. आणि मग बाकीच्या वेळेत काय करतात तुम्ही? अहो सर ऑफिसला तुम्ही विजिट करू शकताय. ऑफिसला मी तुम्हाला अपॉइंटमेंट देते. तुम्ही काय अशी मूर्खासारखं बोलताय? हा बरोबर मॅडम. टाइम सांगा ना. सांगितलं ना ऑफिसचा टायमिंग संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत आहे. मग आम्हाला त्या टाइममध्ये लय काम असतात मॅडम. तर तुम्ही सॉरी मस्करी करू नका आणि हसू नका. सिरियसली तुम्हाला खरंच कामाची हो का गरज मॅडम? आहे का? तुम्ही काय म्हणला अगोदर आम्हाला पार्ट टाइम करायचा फुल टाइम. तुम्ही पण फुल टाइम करा ना. अहो सर तुम्हाला कामाची खरंच गरज आहे का? तुम्ही टाइमपाससाठी लोकांना कॉल करताय? अहो नाही हो मॅडम. माय मोर कामाची गरज आहे अहो मॅडम. मॅडम कामाची लय गरज आहे इथं. म्हशीचं शेण काढू काढू माई शपथ लय कटाळा आलाय बघा. ओके पेमेंटची काय अपेक्षा आहे सर आपली? पेमेंट द्या ना. ₹1,00,000 महिना द्या. ओके ₹1,00,000 महिना द्या. आणि हप्त्यातून 2-3 वेळेस पार्टी देत जा तुम्हीच. काय पार्टी सर तुम्हाला हप्त्यातून 1,00,000 रुपये पाहिजेत का महिन्यातून पाहिजे? तुम्हाला इन्कम कसं पाहिजे? तुमचं अहो payment मॅडम काय आहे? एवढे लालशी नाहीत आम्ही. आम्हाला हप्त्याला नका देऊ. महिन्याला द्या बाबा ₹1,00,000. बाद झाले. महिन्याला 1,00,000 रुपये. हा ओके तुमची पुण्यामध्ये राहायची सोय होईल? तुमचे कोण पाहुणे नाते? राहायची तसलं सांगू नका. तुम्ही सोय करा ती खायची छान आहे ना, प्यायची राहायची तुमच्याकडे तुमच्याकडे. ते मेसचं जेवण नाही परवडत आम्हाला. ऐका सर आपली प्रायव्हेट लिमिट कंपनी आहे. पुण्यामध्ये माझं ऑफिस आहे. तुम्ही ऑफिसला येऊन अपॉइंटमेंट देऊ शकता. तुम्ही आणि आपलं चांगलं इन्कम आहे. आपलं इन्कम वीकली होत असते. माझ्यासोबत तुम्ही माझ्यासोबत या आणि माझ्यासोबत काम करा माझ्या टीम सोबत. पण काम काय आहे? इन्कम भेटेल. काम काय आहे पण? हॅलो अहो पण काम काम काय काय आहे? करायचं? काम मॅनेजमेंट प्रमोशनचं काम आहे सर. फक्त ऑफिस मधून आलेल्या लोकांना आपल्या कंपनीची माहिती द्यायची आहे. म्हणजे त्यांना मॅनेज करायचं आणि प्रमोशन द्यायचं. अहो मॅनेजमेंट प्रमोशनचं आपल्या कंपनीची फक्त लोकांना माहिती द्यायची. मी तुम्हाला पूर्ण
बरं ऐक 3 लाख रुपये. ते त्यांनी ते त्याच्यावरती मी ऐका ना मॅडम समोरचा माणूस भेटायला आले त्याच्याकडून पैसे टेबलाच्या वरून घ्यायचे खालून घ्यायचे सॉरी मॅनेज करायला मॅनेज करायचं म्हणलात ना तुम्ही आत्ताच. असं कोण बोललं सर तुम्हाला मॅनेजमेंटला आणि अपॉइंटमेंटला गेल्यानंतर पैसे घेतात? नाही आमच्याकडे पॅटर्न तसलाय बीडचा बॅटर तसला आमच्या खात्रात. बीडचा पॅटर्न तसलाय मॅडम. ते काय करते तर गोड गोड बोलतेत आणि समोर आले की म्हणते पैसे द्या आणि वरून दिले की नाही म्हणतात खालून द्या. खालून म्हणजे सॉरी मला खालून म्हणजे मॅडम लागते बोला. खालून म्हणजे असं मॅडम टेबलाच्या खालून. सॉरी मला काहीच समजलं नाही सर. तुम्हाला चांगलं इन्कम घ्यायचं असेल, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुम्ही माझ्यासोबत येऊन आपण सगळे मिळून काम करूयात. ओके करू काम मॅडम काय सगळे करू? काम करू पण काम काय तेच कळलं नाही आम्हाला. इथं तर आमच्या म्हातार कसं सांगते शेण काढा म्हशीचं तसं तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही ना. तुम्ही पागल आहेत का? तुमचं एज्युकेशन काय झालं आहे नक्की? अरे काय एडी का काय रे बाई आहे? एज्युकेशन म्हणजे आम्हाला नाही समजत मॅडम. सांगितलं ना मी मग रोडचं इंजिनियर आहे म्हणून. बावट सारखे काय तुम्ही माझा टाइम बावड बाई तर बीड जिल्ह्यातले पोरं काय बावड म्हणते का? बीड जिल्ह्यातल्या पोरांना काय अक्कल आहे भाग आहे का नाही रे बायाला? काय बोलताय? अरे मूर्खांना तुम्ही कसं काय बोलताय? तुम्ही मूर्ख कसं काय म्हणला तर आम्हाला अहो, educated मूर्ख आहेत कसं काय म्हणलात तुम्ही? शिक्षण झालेलं आहे आमचं ना. आम्ही काय मूर्ख आहेत का? आम्ही मूर्ख आहेत. सॉरी तुम्ही माझं ऐकून घ्या. तुम्ही काय म्हणताय? तुमचं काय ऐकून घ्यायचं नाही आम्हाला. तुम्ही तुमचं आमचं चालवा शेण तुम्ही. काढायला 2 लाख रुपये महिना देतो तुम्हाला. तुम्ही 2 मिनिटं ऐकून घ्या. तुम्ही बोलताय माझं इंजिनिअरिंग झाले, एकाचं झाले 12वी इंजिनियर, एकाचं झाले 13वी इंजिनियर. तुम्हाला एज्युकेशन म्हणजे कळत नाही. 13वी नाही म्हणलं म्या. का मग? 13वी नाही म्हणलं म्या. मग काय रोड रोलरचे इंजिनियर आहे म्हणलं म्या मी. तुम्हाला काय कळण झालंय? तुम्ही येड्या दिसायला लागलात. तुम्हाला मॅनेज करता येणार नाही. अरे बावळीटांना डुक्कर छप्पन्न, तुम्हाला कधीच कुठे जॉब भेटणार नाही. तुम्ही असेच रोडवरच्या कुत्र्यांची घाण काढा. ओके? म्हणजे आम्ही डुकर आणि तुम्ही डुकरीन का? वा रे वा. असेच गुखात हिंडा रोड नाही. ए मॅडम असलं नाही. बरोबर बोललं नाही मॅडम. पुण्यातल्या तुम्ही तुम्हाला शोभाय पाहिजे थोडं. शोभायला पाहिजे तुम्हाला असलं बोललं. तुम्हाला बी शोभे पाहिजे रे बावळी. आम्ही बीड जिल्ह्यातले मोकारच आहेत. आम्ही कोणालाही बोलतो असलंच. अक्कल नाही का बोलण्याची? तुमचं इंजिनिअरिंग झालंय ना? कसलं इंजिनियर झालंय. रोड रोलरच्या खाली आले पापड कर देंगे डायरेक्ट सपाट. रोड रोलर माहिती का तुम्हाला? काय समजा ना? एज्युकेशन मध्ये समजलं ना आता. शिक्षण म्हणलात ना तुम्ही. बावळ तुम्ही परत कॉलसाठी अजिबात मला कॉल करू नका. ओके? हा अहो, ठेवा मॅडम फोन. तुम्हीच कॉल केला. मी चुकून तवा केलता पण तुमचा आला वापस म्हणून बोलायला लागलो तुम्हाला. नाही तर एवढा टाइम नाही माझ्याकडे. मला म्हशीचं शेण काढावं लागतंय. मला सुद्धा एवढा टायमिंग नाही. माझ्या समोर क्लायंट 300 ते 400 बसलेले आहेत. तुमच्यासारख्या बावळटांना का डोकं दररोज लावायला एवढा टाइम नसतो माझ्याकडे. अहो लय लय करू नका. 10 कुत्रेत माझ्याकड. तुम्ही काय असं हे समजायला काय? इकडे आमच्या गावाकडे आलात ना तुमच्या अंगावरच लावीन. काय? 10 कुत्रेत माझ्याकडे 10. ते बी असे पाळलेले. आणि हा. तुम्ही माझे इंजिनियर झाले आणि मी रोडचा कोण आहे आणि कोण काढा कुत्र्याची घाण रस्त्यावर. अरे टिचकुले कंपनी मोठी कॉन्ट्रॅक्टर अहो कॉन्ट्रॅक्टदार आहेत आम्ही. आम्हाला नाव ठेवायला लागतं तुम्ही. काय करत नाही जॉबची. ठेव मला फोन. नीट बोल, तोंड सांभाळून. ओके? मला तोंड चांगलं नाही. ठेव पण तोंड नाही आमचं बरोबर. ठेवा फोन तुम्ही. उगा बोर करू नका. गादी लागायचं काम नाही. अरे तुमची लायकी नाही कुठे जॉब करण्याची. तुम्ही रस्त्यावरच कुत्र्याची घाण काढा. चला ठेवा. नाही नाही कुत्रे आम्ही पाळतो. ठेवा.